माझं नाव सचिन. पुण्याच्या एका मध्यमवर्गीय पण सुशिक्षित कुटुंबात वाढलेला मी. दिसायला शांत, स्वभावाने लाजळू, पण मनात विचाराचं चक्र सतत सुरू असणारा. माझं आयुष्य तसं सरळ रेषेत चाललं होतं. जोपर्यंत माझ्या आयुष्यात ती आली नाही. ती म्हणजे सुलेखा वहिनी. माझ्या मोठ्या भावाची, अविनाश दादाची पत्नी. बाहेर पावसाची रिपरिप सुरू होती आणि मी माझ्या खोलीत बसून लॅपटॉपवर काम करायचा प्रयत्न करत होतो. पण माझं लक्ष कामात लागत नव्हतं. किचनमधून येणारा खमंग फोडणीचा वास आणि त्यासोबत गुंजणारा तो परिचय आवाजातला ताल, पैजणांची ती नाजूक रुंझुन मला अस्वस्थ करत होती. सचिन, अरे किती वेळ काम करणार? चल, गरमागरम भजी केली आहेत, चहा घे आणि बाहेर ये. वहिनींचा आवाज हॉलमधून आला. मी खुर्चीवरून उठलो आणि आरशात स्वतःला पाहिलं. माझे डोळे थकलेले दिसत होते की कदाचित काहीतरी शोधत होते. मी हॉलमध्ये गेलो. वहिनी सोफ्यावर बसून वर्तमानपत्र वाचत होत्या. त्यांच्यासमोर चहाचे 2 कप आणि भज्याची प्लेट होती. दादा कुठे आहे? मी विचारलं. कुठे असणार? त्यांच्या त्या लॅपटॉपमध्ये किंवा फोनवर. मीटिंग सुरू आहे म्हणे त्यांची. वहिनींनी निरुत्साहाने उत्तर दिलं. मी त्यांच्यासमोर बसलो. सुलेखा वहिनींकडे पाहिलं की मला नेहमी प्रश्न पडायचा की एखादी व्यक्ती इतकी परिपूर्ण कशी असू शकते. सुबक चेहरा, डोळ्यांत एक प्रकारची खोली आणि बोलण्यात कमालीचा गोडवा. पण गेल्या 2 वर्षात मी एक गोष्ट प्रकर्षात नोटीस केली होती. वहिनींच्या चेहऱ्यावरचं हसू कधीच त्यांच्या डोळ्यापर्यंत पोहोचत नसे. वहिनी, तुम्ही स्वतःसाठी वेळ कधी काढता? मी चहाचा घोट घेत विचारलं. त्यांनी वेपर खाली ठेवला आणि माझ्याकडे पाहिलं. स्वतःसाठी वेळ? सचिन, स्त्रियांचं आयुष्य हे घरासाठी असतं रे. आणि आता तर हे माझं जग आहे. तू आहेस, अविनाश आहेस. अजून काय हवं? पण तरीही दादा नेहमी कामात असतो. तुम्हाला एकटं वाटत नाही का? माझ्या या प्रश्नावर त्यांनी क्षणभर शांत झाल्या. त्यांच्या नजरेत एक अनामिक वेदना तरळून गेली. त्यांची नजर फिरवली आणि म्हणाल्या, एकटं वाटायला वेळ कुठे मिळतो? तू असतोस ना सोबत. तुझा अभ्यास, तुझं ऑफिस, तुझ्या आवडीनिवडी यातच माझा दिवस जातो. त्यांच्या या वाक्यात काहीतरी असं होतं जे काळजाला स्पर्श करून गेलं. तू असतोस ना सोबत? हे शब्द माझ्या कानात घुमत राहिले. आमच्यातील नातं तसं दीर वहिनीचं, पण ते तिथेच थांबत नव्हतं. दादा आणि वहिनीच्या नात्यात असलेली पोकळी मी नकळतपणे भरून काढत होतो. दादा स्वभावाने कडक आणि प्रॅक्टिकल. त्याला भावनांशी फारसं देणं घेणं नसायचं. पण मला संगीताची आवड, साहित्याची ओढ आणि योगायोगाने वहिनींनाही तेच आवडायचं. त्या रात्री दादा नेहमीप्रमाणे जेवून लवकर झोपला. मला तहान लागली होती म्हणून मी किचनमध्ये पाणी प्यायला गेलो. तिथं पाहिलं तर वहिनी खिडकीबाहेर पाहत उभ्या होत्या. अंधारात त्यांचा चेहरा अधिकच गंभीर वाटत होता. वहिनी, तुम्ही अजून झोपला नाही? त्या दचकल्या. नाही सचिन, झोप येत नव्हती. विचार करत होते की जर हे लग्न झालं नसतं तर आज मी कुठे असते. मी थबकलो. असं का म्हणताय? काय अडचण आहे का? दादा काही बोललाय का? त्या माझ्याजवळ आल्या. त्यांच्या अंगावरच्या मोगऱ्याच्या गजऱ्यांचा मंद वास माझ्या नाकात भरला. अविनाश काही बोलत नाही रे. सचिन, हेच तर दुःख आहे. तो फक्त घर चालवतं, नातं नाही. तुला माहिती आहे, लग्नाच्या पहिल्या रात्री त्याने मला काय सांगितलं होतं? माझी उत्सुकता आणि भीती दोन्ही वाढली होती. काय? त्याने सांगितलं की हे लग्न त्याने फक्त घरच्यांच्या दबावाखाली केलं आहे. त्याचं प्रेम दुसऱ्या कोणावर तरी होतं, जी आता या जगात नाही, आणि तो मला ती जागा कधीच देऊ शकणार नाही. वहिनींच्या डोळ्यातून एक अश्रू उघळला. माझं डोकं सुन्न झालं. माझ्या आदर्श असलेल्या दादांनी वहिनीसोबत असा अन्याय केला होता. सचिन, मी हे तुला का सांगते मला माहीत नाही, पण या घरात तू एकमेव आहेस जो मला समजून घेऊ शकतोस. तुझ्या डोळ्यात मला माझ्याबद्दल आदर दिसतो. आणि कधीकधी अजून काहीतरी. त्यांनी माझा हात पकडला. त्यांचा हात थंडगार होता, पण त्या स्पर्शाने माझ्या शरीरात एक वीज संचारली. वहिनी, मला शब्द सुचत नव्हते. काही बोलू नकोस, त्या म्हणाल्या. फक्त माझ्यासोबत राहा. मला या एकांतापासून बाहेर काढ. दुसऱ्या दिवशी दादा एका मोठ्या प्रोजेक्टसाठी शहराबाहेर गेला. जाताना तो नेहमीप्रमाणे घाईत होता. वहिनींनी त्यांचं बॅग पॅक करून दिली. त्याला नाश्ता दिला, पण दादाने त्यांच्याकडे एकदाही पाहिलं नव्हतं. दादा गेल्यावर घरात एक विलक्षण शांतता पसरली. पण ती शांतता शांत नव्हती, तर ती वादळापूर्वीची शांतता होती. दुपारी मी ऑफिसमधून लवकर घरी आलो, कारण तब्येत थोडी नरम वाटत होती.
घरात शिरलो तर पाहिलं की वहिनी माझ्या खोलीत होत्या. त्या माझ्या कपाटातील काही जुन्या वह्या आणि फोटो बघत होत्या. वहिनी त्यांनी मागे वळून पाहिलं. त्यांच्या हातात एक जुनी डायरी होती, ज्यात मी कविता लिहायचो. सचिन, तू इतकं सुंदर लिहितोस आणि मला कधी सांगितलंच नाहीस, मी लाजत म्हणालो. छे, हो, ते फक्त फावल्या वेळात आहे. नाही सचिन, यात खूप भावना आहेत, विशेषतः ही कविता. त्यांनी एक पान उघडलं. ती कविता एका अशा व्यक्तीबद्दल होती, जी जवळ असूनही खूप लांब होती. ती मी वहिनींना मनात ठेवूनच लिहिली होती, पण त्यांना ते कसं कळणार? वहिनी माझ्या जवळ आल्या. त्यांनी माझ्या डोळ्यात थेट पाहिलं. ही कविता कोणासाठी आहे? कोणावर प्रेम करतोस तू? माझा श्वास कोंडला. मी काय उत्तर द्यावं? जर मी खरं सांगितलं तर हे नातं संपून जाईल. जर खोटं बोललं तर स्वतःची प्रतारणा होईल. ती एक कल्पना आहे, मी अडखळत बोललो. खोटं बोलू नकोस सचिन. तुझ्या कविता तुझ्या मनाचा आरसा आहेत. त्यांनी तो आरसा माझ्यासमोर धरला होता. त्या क्षणी मला जाणवलं की हे नातं आता फक्त दीर वहिनीचं राहिलं नव्हतं. एक मोठा गुंता तयार होत होता. एकीकडे माझा भाऊ, ज्याने वहिनींना कधीच आपलं मानलं नाही, आणि दुसरीकडे मी, जो वहिनींच्या प्रत्येक दुःखात स्वतःला शोधत होतो. पण खरा धक्का तर अजून बाकी होता. संध्याकाळी वहिनींच्या फोनवर एक मेसेज आला, जो त्यांनी चुकून टेबलवर सोडला होता. मी सहज नजर टाकली आणि माझं रक्त गोठलं. मेसेज होता, त्याला अजून काही संशय आला नाही. सावध राहा, आपलं काम लवकरच पूर्ण होईल. कोणाचा होता तो मेसेज? वहिनी काय लपवत होत्या? आणि तो म्हणजे मी की दादा? तो मेसेज वाचून माझ्या काळजाचा ठोका चुकला. सावध राहा, त्याला संशय आला नाही आहे, हे शब्द माझ्या डोक्यात वारंवार घुमत होते. वहिनींना चेहऱ्यावरचा तो निरगसपणा, त्यांचे ते रडके डोळे आणि आता हा गूढ मेसेज, सगळंच विसंगत वाटत होतं. मी हॉलमध्ये गेलो तेव्हा वहिनी तिथे नव्हत्या. त्यांचा फोन तिथेच टेबलावर होता. माझी हिंमत होत नव्हती, पण संशयाने मला पछाडलं होतं. मी हळूच फोन उचलला आणि चॅट बघण्याचा प्रयत्न केला, पण तोवर पदराचा आवाज आला आणि मी पटकन फोन जागच्या जागी ठेवला. काय झालं सचिन? खूप अस्वस्थ दिसतोयस. वहिनी पाणी घेऊन बाहेर आल्या होत्या. काही नाही वहिनी, जरा डोकेदुखी वाढली आहे, मी नजर चोरत म्हणालो. त्या जवळ आल्या आणि माझ्या कपाळावर हात ठेवला. ताप तर नाही आहे, पण चेहरा खूप उतरला आहे. तू आराम कर, मी तुझ्यासाठी वाफाळ्याला काढा घेऊन येते. त्यांच्या स्पर्शात तो जिव्हाळा होता, पण आता मला तो स्पर्श जाळ वाटू लागला होता. वहिनी कोणाशी बोलत होत्या? आपलं काम म्हणजे नेमकं काय? मला की दादाला धोका तर नाही ना? रात्रीचा तो रहस्यमय प्रसंग. रात्रीचे 12:30 झाले होते. पावसाचा जोर ओसरला होता, पण ढगांचा गडगडाट सुरूच होता. मला झोप येणे शक्यच नव्हतं. मी पाणी पिण्याच्या बहाणे हॉलमध्ये आलो. वहिनींच्या खोलीचा दरवाजा किंचित उघडा होता आणि आतून दबक्या आवाजात बोलण्याचे आवाज येत होते. मी दारापाशी कान लावला. हो, सचिनला हा काहीच कळलं नाही आहे. अविनाशलाही वाटते की सगळं नॉर्मल आहे. पुढच्या 2 दिवसात आपण फायनल स्टेप घेऊया. हो, पैसे तयार आहेत. वहिनी कोणाशी तरी व्हिडिओ कॉलवर बोलत होत्या. माझ्या पायाखालची जमीन सरकली. पैसे? फायनल स्टेप? वहिनी या घराला लुटण्याची तयारी तर करत आहेत का? की दादाला आयुष्यातून उठवण्याचा काही प्लॅन आहे? माझं डोकं सुन्न झालं होतं. ज्या वहिनींवर मी जीवापाड प्रेम केलं, कदाचित चुकीच्या पद्धतीने का असेना, त्या इतक्या भयानक निघतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. सकाळी मी वहिनींवर नजर ठेवून होतो. त्या नेहमीप्रमाणे घरकामात व्यस्त होत्या, जणू काही घडलंच नाही आहे. दुपारी त्या म्हणाल्या, सचिन, मला जरा बाहेर जाऊन यायचं आहे, 1-1.5 तास लागेल. तू घर सांभाळशील ना? कुठे जात आहे वहिनी? मी मुद्दाम विचारलं. ते एका मैत्रिणीकडे जायचं आहे, थोडं काम होतं. त्या थोड्या अडखळल्या. त्या निघाल्या आणि मी त्यांचा पाठलाग करण्याचं ठरवलं. पुण्याच्या त्या गजबजलेल्या रस्त्यांवरून त्यांची रिक्षा एका जुन्या वाड्यापाशी थांबली. मी लांबूनच बघत होतो. वहिनी आत गेल्या आणि त्यांच्या मागे एक मध्यमवयीन माणूस, ज्याने तोंड झाकलं होतं, तोही आत गेला. माझ्या मनात विचारांचं वादळ उठलं. हेच ते अनैतिक सत्य का? वहिनी या माणसाला चोरून का भेटत आहेत? मी अर्धा तास वाट पाहिली आणि मग हिंमत करून त्या वाड्यात शिरलो. एका खोलीतून रडण्याचा आवाज येत होता. मी हळूच डोकावलं. वहिनी त्या माणसासमोर बसल्या होत्या आणि त्यांच्या हातात पैशांचं पाकिट होतं. हे घ्या, यावेळेस एवढेच जमलेत, पण प्लीज त्याला काही करू नका. वहिनी विनवणी करत होत्या.
तो माणूस हसून म्हणाला, बघा सुलेखा, जर अविनाशला कळलं की तू त्याच्या घराचे पैसे आणि दागिने इथे आणून देतेस, तर तो तुला जिवंत सोडणार नाही. आणि तो तुझा धीर सचिन, त्याला तर तू स्वप्न दाखवतेस. त्याला कळलं तर माझं रक्त सळसळलं. मी आता स्वतःला रोखू शकलो नाही. मी लाथ मारून दरवाजा उघडला आणि आत शिरलो. वहिनी, काय चाललंय हे सगळं? मी जोरात ओरडलो. वहिनी मला बघून अक्षरशः जमिनीवर कोसळल्या. तो माणूस खिडकीतून पळण्याच्या प्रयत्नात होता, पण मी त्याला पकडलं. झटापटीत त्याचं तोंड उघडलं आणि मी चकितच झालो. तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून आमच्याच घरचा जुना ड्रायव्हर गजानन होता. सचिन, तू इथे, वहिनी रडत रडत म्हणाल्या. सांगा वहिनी, काय नातं आहे तुमचं याच्याशी? आणि दादाचे पैसे तुम्ही याला का देताय? हेच तुमचं सत्य आहे का? मी रागाने थरथरत होतो. वहिनींनाही हात जोडले. सचिन, तू विचार करतोयस तसं काही नाही आहे. मी स्वतःला वाचवण्यासाठी नाही तर अविनाशला वाचवण्यासाठी हे सगळं करते. मी गजाननला सोडून दिलं आणि वहिनींकडे पाहिलं. वहिनींनी एक कागद माझ्या हातात दिला. ते एक धमकीचं पत्र होतं. अविनाशच्या एका चुकीच्या बिझनेस डीलमुळे एका मोठ्या माणसाचं नुकसान झालं आहे. ते लोक अविनाशचा जीव घ्यायचा टपलेत. गजाननला त्या लोकांनी खबऱ्या म्हणून नेमलं होतं. तो मला धमकावत होता की जर मी पैसे दिले नाहीत तर ते अविनाशला टार्गेट करतील. मी अविनाशला सांगितलं असतं तर तो पोलिसांकडे गेला असता आणि त्या लोकांकडे त्याचे काही असे पुरावे आहेत जे त्याला जेलमध्ये पाठवू शकतात. वहिनी सांगत होत्या आणि मला माझ्या स्वतःच्या विचारांची लाज वाटत होती. मी त्यांना अनैतिक समजत होतो. त्यांच्या चारित्र्यावर संशय घेत होतो. पण त्या मात्र स्वतःची बदनामी पत्करून स्वतःच्या पतीला, ज्याने त्यांना कधीच प्रेम दिलं नाही, त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होत्या. पण वहिनी, तो मॅसेज, सावध राहा आपलं काम पूर्ण होईल, मी विचारलं. वहिनी हसल्या, पण त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. ते काम म्हणजे अविनाशला त्या संकटातून बाहेर काढून आपण तिघं हे शहर सोडवण्याचं नियोजन होतं. मी तुला यासाठी ओढत होते. यासाठी ओढत होते कारण अविनाशवर माझा विश्वास उडाला आहे, पण तुझ्यावर नाही. मला वाटलं तू मला समजून घेशील. त्या क्षणी मला जाणीव झाली की मी वहिनींच्या किती जवळ आलो होतो, पण माझं प्रेम संशयाच्या धोक्यात हरवलं होतं. वहिनी, मला माफ करा. मी काही बोलू नको सचिन. त्या माझ्याजवळ आल्या आणि त्यांनी माझा हात धरला. आता खेळ संपलेला नाही. दादा परत येणार आहे आणि त्याला हे सगळं कळण्याआधी आपल्याला त्या पुराव्यांचा नाश करायचा आहे. पण तितक्यात घराबाहेर गाडीचा हॉर्न वाजला. दादा वेळेआधीच परत आला होता आणि त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव सांगत होते की त्याला काहीतरी वेगळंच कळलं आहे. दादा वेळेआधीच परतला होता. त्याच्या डोळ्यात संतापाची आग होती. त्याने घरात पाऊल ठेवताच सुलेखा वहिनींच्या हातातील कागद ओढून घेतले. गजानन तिथून पळून गेला होता, पण वातावरणातला तणाव कमी झाला नव्हता. सचिन, तू आणि सुलेखा, तुम्ही इथे या जुन्या वाड्यात काय करताय? मला सगळं कळलंय. दादा जोरात ओरडला. माझ्या काळजात धडधड वाढली. दादा, तू शांत हो. तू जो समजतेस तसं काही नाही आहे. मला सुमितने सांगितलं की सुलेखा घराचे दागिने आणि पैसे कोणा एका त्रयस्थ माणसाला देते आणि तू तू तिला यात साथ देतोस. माझ्याच घरात, माझ्याच पाठीमागे हे सगळं. दादाचा हात उगारला गेला. वहिनी शांतपणे उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण चेहरा निर्भीड होता. अविनाश मारा मला, पण एकदा हे कागद शांतपणे वाचा. ज्या सुमितवर तुम्ही विश्वास ठेवताय, त्यानेच तुम्हाला फसवून त्या बेकायदेशीर डीलमध्ये ओढलंय. तो तुम्हाला जेलमध्ये पाठवण्याची तयारी करत होता. दादाने ते कागद वाचायला सुरुवात केली. जसजसे तो वाचू लागला तसतसा त्याचा चेहरा पांढरा पडला. त्यात सुमितने दादाच्या खोट्या सह्या करून केलेला व्यवहार आणि दादाला अडकवण्याचा पूर्ण आराखडा होता. गजानन हा खरं तर सुमितचा माणूस होता, जो वहिनींना ब्लॅकमेल करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत होता. हे 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 सगळं तुला कसं कळलं सुलेखा? दादाचा आवाज थरथरला. कारण मी तुमच्या लॅपटॉपमधील काही मेसेजेस वाचले होते. तुम्हाला वाचवण्यासाठी मला हे नाटक करावं लागलं. सचिनला आम्ही यात मुद्दाम मोडलं, कारण मला माहिती होतं की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. पण सचिनवर तुमचा विश्वास आहे. मला वाटलं होतं की सचिनला हे सगळं आधीच सांगावं, पण गजाननने मला धमकावलं होतं की जर तिसऱ्या कोणाला कळलं तर तो तुम्हाला संपवून टाकेल. भावनेचा गुंता आणि प्रायश्चितीचा सुन्न होऊन उभा होतो. मी वहिनीवर संशय घेतला. त्यांना अनैतिक समजलं. त्यांच्या आणि माझ्या नात्याला चुकीचं वळण मिळेल असं वाटलं होतं.
पण त्या तर केवळ एका सावलीसारख्या दादाच्या मागे उभ्या होत्या. दादाने वहिनींचे हात धरले. सुलेखा, मला माफ कर. मी तुला कधीच पत्नीचा दर्जा दिला नाही. नेहमी कामात राहिलो. तुला गृहीत धरलं. तू माझ्यासाठी इतकं मोठं धाडस केलंस आणि मी तुझ्या चारित्र्यावर संशय घेतला. वहिनींनी त्यांचा हात हळू सोडवला. अविनाश, मी हे पत्नी म्हणून नाही तर या घराची सून म्हणून केलं. नात्यात विश्वास नसेल तर प्रेमाला अर्थ उरत नाही. तुम्ही मला वाचवलंत, पण माझं मन मात्र कायमचं दुखावलं गेलं आहे. त्या रात्री घरात एक वेगळी शांतता होती. दादाला त्याचं आयुष्य मिळालं होतं, पण त्याने एक मौल्यवान नातं गमावलं होतं. मी माझ्या खोलीत बसून विचार करत होतो. वहिनी माझ्याकडे आल्या. सचिन, तू मला विचारलं होतंस ना, मी खुश आहे का? आज त्याचं उत्तर देते. माझ्या आयुष्यात आनंद नाही, पण समाधान आहे की मी माझं कर्तव्य पूर्ण केलं. वहिनी, मी तुमच्याबद्दल चुकीचा विचार केला. मला माफ करा. मी खाली मान घालून म्हणालो. वहिनींनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. वेडा आहेस तू. तुझे विचारही तुझी चूक नव्हती, तर परिस्थितीने निर्माण केलेला तो एक गुंता होता. पण लक्षात ठेव, प्रत्येक नातं शरीराचं नसतं. काही नातीही निशब्द असतात, जी फक्त आधारावर टिकून असतात. काही दिवसानंतर वहिनीने निर्णय घेतला की त्या काही काळ त्यांच्या माहेरी जाणार आहेत. दादाने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला नाही, कारण त्याला माहीत होतं की वहिनींना स्वतःला सावरण्यासाठी वेळेची गरज आहे. मी त्यांना स्टेशनवर सोडायला गेलो. ट्रेन सुटताना वहिनींनी खिडकीतून बाहेर पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर आता ते गूढ हसू नव्हतं, तर एक मोकळेपणा होता. सचिन, लिहित जा. तुझ्या कवितांमध्ये खूप ताकद आहे, पण पुढच्या वेळी कविता कोणा व्यक्तीवर नाही तर कर्तव्यावर लिही, त्या हसून म्हणाल्या. ट्रेन सुटली. मी तिथेच उभा राहून त्या धावत्या ट्रेनकडे पाहत होतो. माझं वहिनींवरील ते आकर्षण आता एका पवित्र आदरात रूपांतर झालं होतं. समाजात ज्या नात्याकडे लोक संशयाने पाहतात, त्या नात्याला वहिनींनी आपल्या त्यागातून एक नवी उंची दिली होती. आयुष्य पुन्हा पूर्वीसारखं झालं. दादा आता कामापेक्षा घराला जास्त वेळ देऊ लागला होता आणि मी माझी ती जुनी डायरी जळवून टाकली आणि एका नवीन कथेला सुरुवात केली.